नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 15 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या, आव आणला तरी राज्य आर्थिक दृष्ट्या चालवणं आता सोपं राहिलेलं नाही। त्याचं कारण म्हणजे गेल्या 3.5 वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे। आर्थिक अराजकच्या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। मंत्री अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनाही या चिंतेने ग्रासलेलं आहे। अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली की अजित पवार आमच्या फायली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत। आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांना पडतो। तुमचे जे 20-25 आमदार आहेत, गद्दार आहेत, ते फक्त निधी आणि पैशांच्या ताकदीवर तुमच्या सोबत राहिलेले आहेत। या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का, असा खोचक सवाल राऊत यांनी विचारलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मोठ्या घोषणा केल्या आहेत। आता जितका प्रवास तितकाच पथकर द्यावा लागेल। या नवीन धोरणाची अंमलबजावणी 15 दिवसात केली जाईल असं गडकरी यांनी म्हटलं आहे। तसेच पथकर नाक्यावर वाहनांना थांबावे लागू नये यासाठी उपग्रह आधारित पथकराची व्यवस्था केली जाईल असेही त्यांनी सांगितले। दादर येथील अमर हिंद मंडळाच्या 78व्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते। पुढे बोलताना गडकरी म्हणाले की रस्ते बांधणीसाठी यंदा 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या माध्यमातून नवे रस्ते बांधले जात असताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यावर जितके किलोमीटर गाडी चालवली जाईल तितकाच पथकर घेतला जाईल असे धोरण लवकरच आणण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले। त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी हवी आहे का? अमित शहांनी यावर एकनाथ शिंदे यांना काय उत्तर दिले ते माझ्याकडे आहे। हे उत्तर लोकांपुढे आले तर या राज्याचे चित्र स्पष्ट होईल। आम्हालाच निधी मिळत नाही असा दोषा शिंदेंनी लावला होता, तेव्हा अमित शहा यांनी त्यांना दिलेले उत्तर फार महत्त्वाचे असल्याचे राऊत यांनी सांगितले। यावेळी पत्रकारांनी अमित शहा एकनाथ शिंदेंना काय नेमके म्हणाले, ही माहिती तुम्हाला कुणी दिली असा प्रश्न केला। तेव्हा राऊतांनी माझं नाव राऊत आहे, महाभारतातला संजय सर्व चित्र डोळ्यात आणि कानात साठवून सांगत होता। आमचे सुद्धा तिकडे लोक आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे फार महत्त्वाचे आणि फार इंटरेस्टिंग आहे असे राऊत यावेळी म्हणाले। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। सांगलीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर महापालिकेला आता जाग आली आहे। सांगली शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे। ज्या भागामध्ये संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने सोमवारी रात्री हल्ला केला होता। कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला होता। शहरातील माळी गल्लीत हा प्रकार घडला होता। त्यानंतर शासकीय रुग्णालयात संभाजी भिडेंवर उपचार करण्यात आले। या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला। त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यात येत आहे। या घटनेनंतर सांगली मनपा ॲक्शन मोडमध्ये आली आहे। मनपाने शहरातल्या विविध भागात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे। मुंबई मेट्रोची एक्वा लाईन म्हणजेच येलो लाईन 2B मार्गासंदर्भात 16 एप्रिल हा महत्त्वाचा दिवस असणार आहे। मेट्रो लाईन 2B मार्गावर उद्यापासून चाचणी होणार आहे। भारतीय रेल्वेच्या 172व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ट्रायल रन सुरू करण्यात येत आहे। या चाचणीनंतर डायमंड गार्डन चेंबूर ते मंडाले मानखुर्द या 4.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे। तसेच चेंबूर येथे मोनोरेल सोबत मेट्रो जोडली जाणार आहे। या चाचणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यावर हा मार्ग सुरू होणार आहे। मेट्रोच्या मार्गावर डायमंड गार्डन, शिवाजी पार्क, BSNL मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले अशी 5 स्थानके आहेत। 5 स्थानकांदरम्यान ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने या गाडीची चाचणी घेतली जाणार आहे। चाचणीमध्ये रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि ट्रॅकसह एकात्मता चाचणी होणार आहे। त्यानंतर लोडेड ट्रायल घेतली जाणार आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील मेट्रोचा नवीन मार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा आहे।
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर प्रवाशांसाठी सेवा सुरू होणार आहे। तसेच चेंबूर येथे मोनोरेलची जोडली जाणार असून प्रवाशांसाठी मल्टी मॉडल ट्रान्सपोर्टचा फायदा होणार आहे। तसेच मुंबईकरांना या भागातून उन्हाळ्यातून मेट्रोमधून गारेगार प्रवास करता येणार आहे। शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर बहुतांश आमदार खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। त्यामध्ये मराठवाड्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एकमेकात शीतयुद्ध असल्याने शिवसेना नेत्यांनी ठाकरेंसोबत राहणेच पसंत केले। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे हे दोन नेते ठाकरेंच्या शिवसेनेत राहिले। मात्र एकत्र जरी असले तरी त्यांच्यातील मतभेद समोर येत आहेत। संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त करत अंबादास काड्या करतो त्याची तक्रार मातोश्रीवर करणार असल्याचे म्हटले होते। त्यानंतर आज लगेचच ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। राज्यात ज्यावेळी लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का, असा संतप्त सवाल करत काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे। ज्याला कुटुंबात आधार नाही अशा महिलांना केंद्र सरकार 1,500 रुपये देत होते, त्यांना फायदा झाला असता, पण 1,500त घर चालते का, असेही ते म्हणाले। आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी फक्त 500 रुपयेच देणाऱ्या सरकारची कीव येत आहे। केंद्राकडून पैसे मिळतात म्हणून पैसे कमी करणे हे चुकीचे आहे। अशा कृत्याक लढवणे हे देखील चुकीचे असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत 7 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून प्रामुख्याने गृह, महसूल, नागरी विकास, विधी व न्याय विभागांना झोकतं माप मिळालं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास विभागांतर्गत सर्वाधिक 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणासाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यतेपासून ते लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागांतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास या बैठकीस यावेळी मंजुरी देण्यात आली। महाकुंभ 2025 मध्ये प्रसिद्धीस होतात आलेली व्हायरल गर्ल मोनालिसा हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये द डायरी ऑफ मणिपूर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मोनालिसा हिने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे। सनोज मिश्रा याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत। सनोज मिश्रा याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक देखील केली होती। त्याच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत। सनोज याच्या अटकेनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे। सनोज मिश्रा वादाच्या भोवऱ्यात असताना मोनालिसा हिने दिग्दर्शकाचं समर्थन केलं आहे। मोनालिसा म्हणाली की सनोज मिश्रा एक चांगले व्यक्ती आहेत। सोशल मीडियावर लोकांनी अफवा पसरवल्या आहेत। सनोज मिश्रा मला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानतात आणि त्यांनी कधीच मला वाईट नजरेने पाहिलेले देखील नाही। मी तुम्हा सर्वांना विनंती करते की त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवू नका। मोनालिसा हिने हा व्हिडिओ 13 एप्रिल रोजी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। आजारपणामुळे खंगलेल्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या विनोद कांबळीसाठी खुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर धावून आले आहेत। सुनील गावस्कर यांच्या चॅम्प्स या फाउंडेशनच्या वतीने कांबळीला मदत केली जाणार आहे। गावस्कर यांची ही संस्था कांबळीला प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये देणार आहे। विशेष म्हणजे कांबळीला आयुष्यभर ही रक्कम दिली जाणार आहे। ही रक्कम त्याला घर खर्चासाठी दिली जाणार आहे। तसेच त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला आणखीन 30,000 रुपये दिले जाणार आहेत। वैद्यकीय खर्चाची ही रक्कम आयुष्यभरासाठी दिली जाणार आहे, म्हणजे कांबळीला आयुष्यभरासाठी ही मोठी मदत होणार आहे। सुनील गावस्कर यांच्या चॅम्प्स फाउंडेशनची सुरुवात 1999 मध्ये झाली होती। गरजवंत क्रिकेटपटूंना मदत करणे हा या फाउंडेशनचा हेतू आहे। 1 एप्रिल पासूनच विनोद कांबळीला हे पैसे दिले जाणार आहेत। याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे।